पूर्वी म्हणजे आपण जर आपल्या आजीचा विचार केला किंवा आजीच्या आईचा विचार केला, तर त्यांच्या वेळेला हे सगळे आजार किंवा हार्मोन्समध्ये होणारे बदल होते की नव्हते? आणि आत्ता जितकं आपण त्याचं प्रमाण बघतोय, संख्या बघतोय, की मोठ्या प्रमाणात स्त्रियांना हा त्रास होतोय, हा त्यांच्या लाईफस्टाईलमध्ये किंवा त्यांची लाईफस्टाईल जी बदलत चालली आहे, त्यामुळे असू शकतो का? आणि मेनोपॉजचं झालंच, पण त्यामुळे देखील हृदयाचा जो त्रास होतोय, त्याचाही एक रेशो आपण म्हणूयात, तो वाढतोय का? 100% वाढतोय. आज आपण पाहिलं तर मिनोपॉज सगळ्यात मोठं आता काय फिमेलमध्ये जाणवतंय, मिनोपॉजचं एज मागे येत चाललंय. हं, तुम्हाला माहिती आहे की पी-सी-ओ-डीच्या कंडिशनमध्ये मेन्सेस येत नाहीत. मग हे खूप प्रमाण वाढत चाललंय आणि रिसर्च सांगतं की ज्या फिमेल्समध्ये अर्ली ओव्हरियन फंक्शन अफेक्ट होतं, म्हणजे इनएफिशियन्सी म्हणजे काय की पाळी लवकर थांबते. हे ज्या फिमेल्समध्ये घडतं, त्या फिमेल्समध्ये डायबिटीज आणि ब्लड प्रेशर आणि हार्ट डिसीज सगळ्यांचं प्रमाण वाढतं. सो हे रिसर्च ऑलरेडी प्रूव्हन आहे. आता हे का घडतंय? त्याच्या मागची कारणं सगळी जीवनशैलीचीच आहेत. म्हणजे पूर्वी मेनोपॉज नव्हते का? 200 हं. वर्षापूर्वी काही मेनोपॉज होत नव्हते का फिमेलला? होत होते. त्यावेळी पण हां. होत होतं. अच्छा. आत्ता पण होतंय. मग आत्ता त्याचा एवढा वाईट परिणाम का दिसतोय? म्हणजे तुम्हाला माहिती नसेल, मी सांगतो. मी मध्यंतरी याच्यावरती खूप रिसर्च करत होतो, की फिमेल्समध्ये हार्ट डिसीजचं प्रमाण प्रचंड वाढतंय. पूर्वी आपण म्हणत होतो, की फिमेल्समध्ये खूप कमी आहे. डेथमध्ये जे काही 10,000 डेथ होतात, त्या 10,000 डेथपैकी काहीतरी 360 डेथ जर मेलच्या झाल्या, तर जवळपास 260 डेथ या फिमेलच्या आहेत. हं. हार्ट डिसीजमुळे. म्हणजे लक्षात घ्या, की हार्ट डिसीज फिमेलमध्ये कॉमन का होत चाललाय? कारण आता मेन्स्ट्रुअल सायकलच्या गडबडी खूप कॉमन आहे. हं. मग जर अर्ली मेनोपॉज होतंय, तर तिथे हा प्रॉब्लेम वाढणार आहे. मग त्याच्यामध्ये तुमचं डायट आहे, तुमची दिनचर्या आहे, तुम्ही व्यायाम काय करताय का? ह्या सगळ्या छोट्या-छोट्या फॅक्टर्सनी तुमच्या जीवनशैलीवर परिणाम होतात आणि त्याच्यातूनच हे सगळे कॉम्प्लिकेशन जाणवतात. त्यामुळे नक्कीच हार्ट डिसीज आणि मेन्स्ट्रुअल सायकल किंवा मेनोपॉज याचा संबंध तर आहेच.